आणि यानंतर ही मोठी बातमी आपण पाहतोय सध्या दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे निदर्शनं होत आहेत। पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय। मोठ्या मोठ्या घोषणाबाजी सुद्धा करण्यात येते। बॅरिकेड्स बऱ्याच ठिकाणी टाकण्यात आलेला आहे। सध्या ही दिल्लीमधली आपण दृश्य पाहतोय। दिल्लीमध्ये विश्व हिंदू परिषदेची मोठी निदर्शनं आपल्याला पाहायला मिळतात। हिंदू हत्या बंद करा यासारख्या घोषणाबाजी सध्या विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात येते। विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं सध्या दिल्लीमध्ये पाहायला मिळतात। पोलिसांकडून हा जमाव पांगवण्याचे मोठे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी केला जातोय। हिंदू हत्या थांबवा अशी घोषणाबाजी सुद्धा या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येते। ही विश्व हिंदू परिषदेच्या निदर्शनाची ही दृश्य आहेत आपण पाहतोय। अशा पद्धतीने पोलिसांकडून सुद्धा या जमावाला शांत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सध्या सुरू आहेत। दिल्लीमधली ही दृश्य आपण सध्या पाहतोय। विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं सध्या सुरू आहेत दिल्लीमध्ये। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस वारंवार शांत राहण्याचं आवाहन या आंदोलकांना करतायत। मात्र संतप्त आंदोलकांनी शांततेचा पवित्रा धारण न करता आक्रमकतेचा पवित्रा धारण करून हे निदर्शनं सध्या सुरू ठेवलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहतोय बॅरिकेड्स तोडून आता हे आंदोलक पुढे सरकतायत। आपण पाहतोय सध्या दिल्लीमध्ये ही दृश्य आहे। दिल्लीतल्या बांगलादेश उच्चायुक्तालयात माफ करा, आपण ही दृश्य दिल्लीमधली पाहतोय। दिल्लीमधल्या बांगलादेश उच्चायुक्तालया समोरची ही निदर्शनं आहेत। पोलिसांकडून सध्या हा जमाव पांगवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज सुद्धा करण्यात येतोय। हिंदू हत्या बंद करा अशा घोषणा सुद्धा या संतप्त आंदोलकांकडून करण्यात येत आहे। विविध फलक सुद्धा या आंदोलकांनी भडकवलेले आहेत। विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दल सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे चित्र आहे। पोलिसांकडून वारंवार शांत राहण्याचं आवाहन सुद्धा या आंदोलकांना करण्यात येत आहे। विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। या आंदोलकांना शांत करण्याचं मोठं आव्हान या पोलिसांसमोर आहे। काहीसा सौम्य लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना काही वेळापूर्वी करता आला। बॅरिकेड्स तोडून हे सर्वच्या सर्व आंदोलक पुढे जाण्यासाठी सरसावलेले आहेत। दिल्लीमधली ही दृश्य आहेत। दिल्लीतल्या बांगलादेश उच्चायुक्तालयासमोर निदर्शनं करण्यात येत आहेत विश्व हिंदू परिषदेतर्फे। सध्या दिल्लीमध्ये हे सर्वच्या सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। बॅरिकेड्स बाजूला केले जात आहेत। सोबतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। पोलिसांचं या सगळ्या आंदोलनावरती लक्ष आहे। आंदोलकांना शांत करण्याचं मोठं आव्हान या पोलिसांसमोर आहे। जय श्रीरामच्या घोषणाबाजींनी सुद्धा हा संपूर्ण परिसर दणाणून गेला। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत मोहन सालेकर सर। मोहनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नेमकी ही जी निदर्शनं केली जात आहेत, नेमके मागण्या काय आहेत या विश्व हिंदू परिषदेच्या? याच्यामध्ये बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवर
जे अत्याचार होत आहेत, मंदिरांवर हल्ले, मालमत्तेचं नुकसान, हे हल्ले ताबडतोब थांबले पाहिजे आणि त्या देशातील अंतरिम सरकार जे आहे त्यांनी अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावलं उचलली पाहिजे. दुर्दैवाने त्या देशाचे जे अंतरिम प्रमुख आहेत ते हादीच्या अंत्ययात्रेमध्ये हादीने जो अजेंडा ठेवलेला आहे विशाल बांगलादेशचा, त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू असं म्हणतात. असं त्यांनी म्हणणं हे भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे असं आम्हाला वाटतं आणि त्या दृष्टीने भारत सरकारने त्यांच्या सहभागाची आणि त्यांच्या स्टेटमेंटची दखल घेतली पाहिजे असं आम्हाला वाटतं. दुसरा भाग असा वाटतो की भारत सरकारने या संदर्भात कठोर पावलं उचलली पाहिजे, आपली भूमिका अधिक स्पष्ट केली पाहिजे. भारताचं या संदर्भातलं धोरण जे आहे ते योग्य पद्धतीनेच सुरू आहे, पण याहून अधिक काही करण्याची गरज आहे असं विश्व हिंदू परिषदेला वाटतं. पण मोहनजी, जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढचं स्वरूप या आंदोलनाचं कसं असेल? आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, बांगलादेश हा एक स्वतंत्र देश आहे. त्यामुळे इंटरनॅशनल कायद्याच्या अनुषंगाने विचार केला तर एका सार्वभौम देशावर दुसऱ्या देशातल्या कोणत्याही संघटना जाऊन अतिक्रमण आक्रमण करणं हे उचित होणार नाही. पण एक दबाव त्या सरकारवर टाकणं हे आवश्यक आहे आणि विश्वातील जे मानवतावादी भूमिका घेणारे लोक आहेत त्यांना मी आवाहन करीन, एखाद्या अतिरेक्याबद्दल ते लगेच आपलं धोरण स्पष्ट करतात, पण ज्या वेळेला हिंदू अल्पसंख्याक असलेल्या ठिकाणी जे हल्ले होतात त्या बाबतीत हे मानवतेचे उपासक तोंडामध्ये मिठाची गुळणी करून बंद खोलीमध्ये राहतात. तर त्यांना आमचं आव्हान आहे की विश्वातील सर्व संवेदनशील व्यक्तींनी, नेत्यांनी, देशांनी पुढे आलं पाहिजे आणि बांगलादेश सरकारवर दबाव टाकला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. धन्यवाद मोहनजी, तुम्ही या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.